घसरला तर दात तुटतील. सारखे दिसतात ते, एवढे वर चाललं रे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. तर आम्ही आहोत जर्मनीमध्ये आज आमचा 4था दिवस आहे आणि मी उभी आहे आता ओब्रामा गाव या स्टेशनच्या बाहेर. आणि मागे बघू शकता तुम्ही, ते वाला आमचं हॉटेल आहे जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आज आम्ही जाणार आहोत टॉप ऑफ जर्मनी. तर चला आमच्यासोबत. आर्मिशला आम्ही आता उतरलो आणि तिथून समोर कॉग्विल ट्रेनसाठी चाललोय. 11:05 झालेले आहेत. खरं तर 11:15ची ट्रेन तिथून आहे. बघू आता मिळते का. मी ऑनलाईन तिकीट काढलंय. झुगपिट्झी टॉप ऑफ जर्मनी. समरचा सीझन चालू आहे त्यामुळे इथे प्रचंड गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथून गार्मिश पार्टकिर्चन या स्टेशनवरून टॉप ऑफ जर्मनी म्हणजे झुगपिट्झीला जाण्यासाठी आम्ही फॅमिली तिकीट घेतलेलं आहे. तर मंदारचं आणि माझं 72 युरो पर पर्सन तिकीट आहे आणि शरण्याचं मात्र 12 युरोचं तिकीट आहे. अप टू 18 इयर्स 12 युरो तिकीट फॅमिली तिकीटमध्ये येतं. इकडेच जावं लागेल. ट्रेनमध्ये चढताना प्रचंड गर्दी होती, पण ट्रेन बऱ्यापैकी मोठी आहे त्यामुळे सगळ्यांनाच ऑलमोस्ट बसायला सीट मिळालेली होती. आणि तुम्ही बघू शकता इथले नजारे किती सुंदर आहेत. ते डोंगरावर असलेली ठिकाणं पाहण्यासाठी बऱ्याच युरोपियन कंट्रीजमध्ये कॉग्विल ट्रेन्स आहेत आणि जर्मनीमध्ये सुद्धा ती आहेच. खूप जुनी आहे ही कॉग्विल ट्रेन. टॉप ऑफ जर्मनीला जाण्यासाठी बरेचसे पर्याय आहेत. काही लोक अशा प्रकारे अगदी हायकिंग करून सुद्धा वरती जातात. प्रचंड उंच डोंगर आहे पण तो. कॉग्विल ट्रेनने वर जाताना 2 ते 3 स्टॉप लागतात. त्यातला पहिला स्टॉप हा इप्सी लेकचा आहे. आणि इप्सी लेक जर्मनीतील बावरिया रिजनमधील खूपच फेमस लेक आहे. तुम्ही बघू शकता त्याची छोटीशी झलक इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतेय. खूपच सुंदर असा निळाशार असा तलाव आहे आणि या तलावावरती सुद्धा आम्ही जाणार आहोत. रिफल रीप नावाचं हे एक स्टेशन आलेलं आहे आणि या स्टेशनवरती आम्हाला 5 मिनिटांचा ब्रेक देण्यात आलेला आहे. 5 मिनिटं ट्रेन इथे थांबणार आहे आणि त्याचं कारण तुम्ही इथे बघू शकता की खूपच सुंदर अशी दृश्य या स्टेशनवरून दिसतात. खाली इप्सी लेक दिसतोय आणि वरती झुगपिट्झी दिसतोय आणि त्या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी इथे फोटो काढण्यासाठी खूपच स्पेशल जागा आहे आणि त्यासाठीच यांनी इथे ट्रेन 5-10 मिनिटं थांबवलेली आहे. आणि केबल कारने सुद्धा तुम्ही बघू शकता की लोक जात आहेत वरती. तर कॉग्विल ट्रेननी जाण्याची सुद्धा एक वेगळीच मजा आहे. आणि नंतर मग येताना कदाचित आम्ही केबल कारने खाली येऊ. तर आम्ही आता आलोय टॉप ऑफ जर्मनी आणि अजून सुद्धा इथे बर्फ आहे. वाव, बर्फात जायला आम्हाला खूपच आवडतं त्यामुळे खरंच खूप भारी आहे. आता आपण जाणार तिकडे वरती. एकदम खूपच सुंदर आहे ऍक्च्युली. टोकाला जाऊन तेव्हा अजून सुंदर दिसेल. ते तर तिकडे खोदलंय, मला वाटतं तिकडे पण काहीतरी बनवणार आहेत ते. आणि त्याच्यावरती पण तुम्ही जाऊ शकता. तो पण एक टॉप पॉइंट आहे. तर सगळ्यात आधी आपण इकडे जाऊया, मग इकडे जाऊया. फोटो काढण्यासाठी काही पॉइंट्स यांनी इथे बनवून ठेवलेले आहेत आणि जेव्हा पूर्ण इकडे बर्फाने आच्छादलेलं असेल तेव्हा तर अतिशय सुंदर व्ह्यू दिसत असणार आहे.
आपल्याकडे कशी डोंगरामध्ये वगैरे कुठेही गेलो की मंदिरं असतात, तसं यांच्याकडे हे छोटे छोटे चर्च किंवा चॅपल आपण ज्याला म्हणू ते आहेत. इथून जायचं म्हणजे खरंच कसरत असते, कारण की सगळीकडे ही दगडी टाकलेल्या आहेत छोट्या छोट्या, आणि पाय घसरला तर जोरात पडाल आणि दात तुटतील. पण व्ह्यू बघा इथला किती जबरदस्त आहे, अतिशय सुंदर आहे. ते सगळे इंडियनच आहेत, गुजराती आहेत, सगळे एकदाच गेले. येस, यू कॅन गो नाउ. अरे मॅडी तिकडे कुठे चाललं? कधी झालंय बघा, ढग उतरले सगळे. 1 वाजता पाऊस येणार असं सांगितलं होतं त्यांनी, आणि आम्ही जिथे पण जातो तेव्हा पाऊस येतो, काय समजत नाही. त्यामुळे तर इथे गारवा वाढला. कसं वाटलं? मजा आली? मस्त आहे. घसरगुंडी याला स्लेईंग म्हणतात. मला बघूनच भीती वाटते. पोरं कशी जातात काय माहिती. हे बघा, मला वाटतं त्या पायाने कंट्रोल करायचं आहे. ते एकदम कोपऱ्यात, बापरे भीती वाटते एकदम कोपऱ्यात गेल्यानंतर. दुनियादारी चालू आहे. 4 घेऊन आलेत लोक, जातात खाली तसेच सोडतात आणि तिकडून तिकडे निघून जातात. ते सगळेच घेऊन आलेत. ये शरण्या पण डेअरिंग करून गेली आहे पप्पांसोबत, पण मला मात्र जायला भीती वाटते. आम्ही गेले शेवटी, आणि शरण्याने आमचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता पाऊस सुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे. खूप मजा आली, पण हे करताना फन आहे. 30 डिग्री टेम्परेचर आहे, आणि इतक्या उन्हामध्ये स्लेईंग करायला मिळेल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं, पण खूपच मज्जा आली. बाहेर पाऊस पडू लागला, त्यामुळे इथे एक हॉटेल आहे, मस्त ओपन स्पेस हॉटेल. तिथे आता आम्ही येऊन बसलो आहे आणि गरमागरम कॉफी ऑर्डर केलेली आहे आणि शरण्यासाठी एक केक घेतलेला आहे. खरं तर अशा हॉटेलमध्ये खाणं खूपच महाग असतं, सो आम्ही अवॉइड करतो आणि बऱ्याच वेळा आमचं जे काही खाणं आहे ते सोबतच घेऊन येतो आम्ही. अगदी 15 मिनिटं भरपूर पाऊस पडला आणि आता बघा सगळं आकाश मोकळं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आम्ही याच्यापेक्षा पण वरचा जो पॉईंट आहे त्याला जाण्यासाठी निघालेलो आहोत. इथे जाण्यासाठी केबल कार वापरावी लागते. या केबल कारचं तिकीटसुद्धा 72 युरोचं जे तिकीट आहे त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर कॉगविल ट्रेन आणि केबल कार असं सगळं कोणत्याही माध्यमातून तुम्ही वर गेलात तरी ते 72 युरोच्या तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे. आमचे स्वित्झर्लंडचे व्लॉग जर तुम्ही पाहिले असले तुमच्या लक्षात येईल की टॉप ऑफ जर्मनीमध्ये सुद्धा तसेच काही एक्सकर्शन्स आहेत जाण्यासाठी. कॉगविल ट्रेन आहे, केबल कार आहे आणि तुम्ही टॉप ऑफ जर्मनीला जाऊ शकता आणि सिमिलर आहेत सगळ्या फॅसिलिटीज. बापरे, मुलांसारखे दिसतात ते, एवढे वर चालतात आणि पूर्ण रेती आहे आणि तू वर जाणार आहेत ते. डेंजर आहे बाबा, डेंजर आहे. वरती पोहोचला पाहिजे. केबल कार स्पष्ट असं आणि तेव्हा किती उंचापर्यंत हे लोक हायकिंग करून येत आहेत. खरंच कौतुक आहे. म्हणजे काय मोटिवेट करतं या लोकांना इतक्या वरपर्यंत येण्यासाठी. इकडे रेस्टॉरंट आहे. खूपच भारी असा व्ह्यू पॉइंट आहे, पण क्लाउडी झाला ना त्यामुळे काहीच दिसत नाहीये. नेहमी आमचा असाच पचका होतो कुठे पण गेल्यानंतर.
ते बघा, बापरे. ट्रेक करून ते कुठल्या कुठे आलेत बघा. आपल्याकडे असे जसे गड किल्ल्यांवर जातात ना लोक, तसंच इथे पण आहे. गड किल्ल्यांचं मोटिवेशन यांच्याकडे नाहीये, पण बघा तरी सुद्धा एवढा वर यायचं किती हाऊस करणार. खूप हायकिंगसाठी गर्दी असते, म्हणजे खूप लोकांना आवड आहे. उन्हाळ्यापेक्षा तर मला असं वाटतं की जेव्हा बर्फ पडून गेलेला असेल ना, तेव्हा या ठिकाणचं दृश्य खूपच वेगळं असणार आहे. आणि आता आम्ही पुन्हा खाली जायला निघालेलो आहोत. तर आता डायरेक्ट आम्ही इप्सी वरती जाणार आहोत. केबल कारने आता आम्ही आलो. इथून पण इप्सी वरून तुम्ही केबल कारने वर जाऊ शकता, शेलबांज इप्सी म्हणून. आणि त्यानंतर तिकडे आहे इप्सी तलाव, तिकडे आम्ही चाललो आता. मी तिकडून केबल कारने आलो आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता. ही जी पायीची झाडं आहेत त्याच्यामधून पण केबल कार येते, सो खूपच भारी वाटलं. आणि आता थोडं चालावं लागणार आहे तिथपर्यंत जाईपर्यंत. इन्स्टावरती बेसिकली या लेकची खूपच हाईप आहे, तर म्हटलं जाऊन बघूया आपण पण की काय आहे, किती सुंदर आहे, खरंच तसंच दिसतंय का म्हणून. तर इथे बोटीसाठीचं सुद्धा दिलेलं आहे यांनी की तुम्ही बोट घेऊ शकता इथे. छान एक्सपिरियन्स आहे पण सुंदर दिसतं लेक. चला जाऊया पुढे. सगळे लोक इथे पिकनिकला इथे बघा भिजून आलेत आणि मग इथे चेंज करतात, बसलेत मस्त बिअरच्या वाटल्या विटल्या घेऊन. फारच मजा मजा चालू आहे. लोक इथले रेग्युलर आहेत त्यामुळे ते इथे कुठून पण खाली जात आहेत. तर बघा काही जागाच नाही आहे तिथून जायला आणि इतकं रिस्की आहे. कुठून पण खाली जात आहेत पण ते त्यांना रोजची सवय मला वाटतं, त्यामुळे तिथे स्विमिंग करायला घरी येत असावेत. त्याचे पैसे मिळतात म्हणून ते बॉटल्स फोडत नाहीत, असेच इथे बॉटल टाकून देतात. सायकलिंग, कॅनोपिंग, बोटिंग आणि पिकनिक अशा वेगवेगळ्या कारणांसाठी लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळेच इथे ही प्रचंड गर्दी आहे. आणि खूप सारे इंडियन लोक सुद्धा आम्हाला इथे दिसतात. गर्दी आहे अजिबात. तुमचे फोटोज वगैरे असे तुम्ही सिंगल बसून फोटो वगैरे दाखवत नाही इंस्टावर, तसं काही येऊ शकत नाही इथे. उन्हाळ्यात तशी काशीत बीचवर जायला गर्दी होते आणि प्रचंड लोक असतात मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये. तशीच सेम गर्दी इथे आहे. त्यांच्याकडे समुद्र नाही आहे जवळ, त्यामुळे असे तलाव आहेत सुंदर सुंदर ज्याच्यावरती ते फिरतात. आपण असे मस्त तेलात मसाले वगैरे टाकून बांगडे फ्राय करतो, पण इथे बघा बांगडे कसे फ्राय करतात हे लोक. बांगडा खूपच टेम्पटिंग वाटतात म्हणून तो बांगडा आणि फ्रेंच फ्राईज आम्ही इथे घेतलेले आहेत आणि मस्त. आणि या तलावाच्या काठीच जे हॉटेल आहे तिथेच आम्ही बसलेलो आहोत. तो इथे 2-4 असे जर्मन हॉटेल आहेत. सगळीकडे प्रचंड गर्दी आहे आज, पण हे एक मिळालं फायनल. सांगा भाजलेला बांगडा कसा आहे? तो पण तुम्हाला काटा आणि चमच्याने खायचा आहे. मी तर हाताने खाणार आहे. बघूया याची टेस्ट कशी येते, आपल्यासारखी जाईल का. आपल्यासारखे मसाले नाही लावलेत, नुसता कच्चा बांगडा आणून टाकलाय आणि मग लिंबू दिलाय. छान आहे. काहीतरी त्यांनी लावलं असेल मसाला वगैरे का नाही काय माहिती. चांगले टेस्ट. सॉल्ट टाकलाय. इंस्टाग्रामवर हाईप आहे या लेकची
तसाच अतिशय सुंदर असा लेक आहे. पण तुम्हाला मनासारखे जर व्हिडिओज काढायचे असतील तर मात्र सकाळी सकाळीच यावं लागेल इकडे. मध्ये येऊन तर नक्कीच तुम्हाला मनासारखे फोटोज काढता येणार नाही. पण अतिशय सुंदर लेक आहे. मस्ट विजिट प्लेस आहे जर्मनीमधली. जर तुम्ही या साईडला येणार असाल तर हे लेक अजिबात मिस करू नका. खालून आलोय, फक्त खालून वरपर्यंत धापा टाकत आलोय आम्ही. माहित नाही लोक एवढं वरपर्यंत हाईक करून कसे गेले असतील खरंच. इप्सी लेकवरून गार्मिशला जाण्यासाठी आता आम्ही ट्रेन पकडलेली आहे आणि या ट्रेनमधून जाताना ग्रेनेव नावाचं एक गाव लागतं. ते सुद्धा अतिशय सुंदर असं गाव आहे. जर आमच्याकडे आज वेळ नव्हता त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही, पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर मात्र तुम्ही नक्कीच हे गाव एक्सप्लोर करू शकता. अतिशय सुंदर गाव आहे आणि खूप चांगले रिव्ह्यूज आहेत याचे. हॉर्न वाजवत जाणारी ट्रेन तुम्हाला अगदीच लहानपणीच्या झुकझुक गाडीची आठवण करून देते आणि व्ह्यूज तर भारी आहेतच. म्हणजे हा होता आजचा ब्लॉग. टॉप ऑफ जर्मनी तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.